नवापुरात कुणाल हॉटेलजवळ संयुक्त धडक कारवाई। 5 लाखांचा प्रतिबंधित विमल पान मसाला जप्त। शहरात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक, साठवणूक व विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासन नंदुरबार आणि नवापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली। सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कुणाल हॉटेलजवळ करण्यात आलेल्या धडक कारवाईत सुमारे 15,20,000 किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आलाय। अहमदाबादहून विजयवाड्याला जप्त असलेला कंटेनर अशोक लेलँड कंटेनर क्रमांक RJ19 GK1963 मधून झाली जप्ती। डाक अन्न व औषध प्रशासनाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक व विक्री विरोधात भविष्यात कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला। याची माहिती प्रशासनाला देऊन सहयोग करावे असे आवाहनही करण्यात आले। अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदाबाद येथून विजयवाडा येथे मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन आणि नवापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्रमांक RJ19 GK1963 अडवून त्याची तपासणी केली। तपासणी दरम्यान कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आढळून आला। पथकाने तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला। या कारवाईमुळे तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जप्त मुद्देमाल प्रतिबंधित विमल पान मसाला, एकूण किंमत 5,20,000। कारवाई पथक अन्न व औषध प्रशासन नंदुरबार व नवापूर पोलीस ठाणे यांची संयुक्त कारवाई। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सह आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र डोले तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला।